नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचं अभिवादन. आंबेडकर विचार प्रसाराची जबाबदारी आपली, आयुक्त सौरभ राव. आणि ठाणेकरांना पाणी कपातीचा फटका, पुढील आठवडाभर पुरवठा विस्कळीत राहणार. राज्यात गुरुवारी नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं. टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं. यावेळेला टेंबी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसंच शिंदे यांच्या स्वागतासाठी डीजे आणि ढोल ताशा पथकं आणली होती. शिंदे यांचा आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळेला महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि इतर मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. यावेळेला खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, सुनील खांबे, गणेश कांबळे इत्यादी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिलेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे, असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. त्यावेळेला ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, गोदापुरे इत्यादी उपस्थित होते. यावेळेला सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असं सांगितलं. याप्रसंगी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे. एकूण 30% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय. त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी 1 डिसेंबरपासून सुरू झालंय. तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी 5 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. ही दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण 30% पाणी कपातीचा ठाणे महापालिकेला सामना करावा लागतोय. मानपाडा, मनोरमा नगर आणि आझादनगर येथील रहिवाशांसोबत नुकतीच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली. शहरातील बहुमजली इमारती आणि झोपडपट्ट्या इत्यादींचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं समूह विकास योजना राबवणारी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी पालिकेनं सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून सर्व संबंधितांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहेत. याच अंतर्गत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्लस्टर सेल कार्यालयात मानपाडा, मनोरमा नगर आणि आझादनगर येथील नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केलं. बैठकीला उपस्थित नागरिकांच्या तसंच एकता संघ गाव बचाव कृती समितीचे पदाधिकाऱ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करण्यात आलं. योजनेच्या संकल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. तसंच योजनेत संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. या बैठकीला उपायुक्त डॉक्टर पद्मश्री वैनाडे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, कार्यकारी अभियंता महेश रावळ, नगर रचनाकार किरण माळगावकर, उपअभियंता रमेश इनामदार इत्यादी उपस्थित होते.
ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी भागातील रस्त्याचे प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. शिवाय खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी 28 ते 30 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ठाणे शहराला सुमारे 32 किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर लाभलाय. खाडी परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी प्रजाती आढळून येतात. या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागलेत. या अतिक्रमणामुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. त्यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकून नवं बेट उभारण्यात येत असल्याची बाब समोर आली होती. त्यावरून टीका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनानं भराव रोखण्याचं काम हाती घेतलं होतं. कोलशेत खाडीकिनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भूमाफियांनी तयार केलेले रस्त्याचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचं काम पालिकेनं केलं होतं. त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेनं 34 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेत. त्यात आतापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवले. त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्याचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे. या धोरणासाठी पालिकेनं 20 जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही समितीही अद्याप गठीत होऊ शकलेली नाही. या 20 जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे 5 पदसिद्ध सदस्य आहेत. 8 फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, 2 सामाजिक संस्था, 2 गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी 1 पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकलेला नाही. त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत. यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागवून नियुक्त केले जाणार आहेत. तर फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. पालिकेकडे आतापर्यंत 1366 फेरीवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वजण मतदार असणार आहेत. या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाण्यात बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री शिंदे यांचं अभिवादन. आंबेडकर विचार प्रसाराची जबाबदारी आपली, आयुक्त सौरभ राव. आणि ठाणेकरांना पाणीकपातीचा फटका, पुढील आठवडाभर पुरवठा विस्कळीत राहणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलभाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.